सध्या उन्हाळा वाढतोय त्यामुळे एकंदरीतच मराठवाड्यातील विदर्भातील सर्व विहिरी या कोरड्या ठाक पडतात. यातच बीडमधील विहिरी आणि तलाव हे कोरडे ठाक पडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. मात्र निजाम काळातील खजाना विहिरीत अजूनही पाणी हे असल्याचं देखील पाहायला मिळतंय. तर ही दृश्य सध्या समोर आलेली आहेत. निजाम काळातील खजाना विहिरीत अजूनही पाणी असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ या भागात सध्या पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर बीडमधील इतर विहिरी आणि तलाव कोरडे पडलेत. तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आमिर हुसैन यांनी. बीड शहरात जर आपण बघितलं तर लोकांना पाण्याचा सामना करावा लागतो. त्याच बीड शहराच्या जवळपास 8 ते 10 किलोमीटर अंतरावर पाण्याचा खजाना आहे. जर आपण बघितलं तर हे खजाना विहीर आहे जे आपण बघत आहोत. हे बीड शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. निजामकाळी हे बांधण्यात आलेली आहे. दगडी विहीर हे बांधण्यात आलेली आहे. नेमकं जर आपण बघितलं तर 4 ते 5 फूट अंतरावरच ह्या विहिरीचं तळ लागतंय. पण आपण बघू शकतात की 4 फूट पाणी सध्या या विहिरीत आहे. आपण जर बघितलं तर हे विहिरीचं काम जे आहे सगळं दगडी बांधकामनी झालेलं आहे. निजामकालीन हे बांधकाम आहे तरी सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. सगळीकडे कचरा आहे. आणि आपण जर बघितलं तर बीडला जे पाणी पुरवठा होतंय ते माजलगाव बॅकवॉटरने होतंय आणि सध्या त्या बॅकवॉटरचं लिकेजमुळे काम थांबलेलं आहे आणि बीडला 20 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. पण प्रशासनाने जर असे विहिरीचं ताब्यात घेऊन जर त्याचं मेंटेनन्स करून जर हे पाणी पुरवठा बीडला शहराला केला असता तर बीडचे नागरिक कोरडे पडले नसते. पण ह्याच्यावर दुर्लक्ष करून राजकीय लोक ह्याच्यावर दुर्लक्ष करतात. स्वतःचं खजाना जे आहे पाण्याचं ते बीड शहरापासून जवळ आहे. पण त्या खजाना वापरायचं कसं? नवीन योजना आणून राहिल्यात पाण्याचे. पाणी फाउंडेशन निमित्त काम चालतं. पण हे पाणी फाउंडेशन त्या निजामकालीन झालेलं आहे. जसं आपण बघू शकतो की हे सगळं दगडी बांधकामात झालेलं आहे. तरी सुद्धा ते पाणी अटत नाही. आजचे जे टेक्निकल पाणी फाउंडेशन काम करतात त्याला पाणी थांबत नाही आणि त्याच्यात करप्शन होतो. आणि त्या टायमाला बांधलेलं अजून सुद्धा हे पाणी आपल्याला दिसतंय पण त्या पाण्याचा वापर प्रशासन करत नाही. आमिर हुसेन, बीड.